नमस्कार मित्रांनो, मी साहिल भाई तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्ही आहे ना लावणीच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या असाल, जसं की नांगरांनी नांगरतात, परत ट्रॅक्टरने वगैरे नांगरतात आपल्या कोकणात। तर आणखी एक शेती करतात आणि कुदल्याच्या साहाय्याने लावणी देखील लावली जाते कोकणात। ते तुम्हाला मी दाखवतो आज। इकडे लावणी लावतायत, तर चला ते दाखवतो आज मी तुम्हाला। अर्धी लावून झाली वाटतं। कर लवकर सुरुवात केली हो। इथं नाही पाणी, इकडे पाणी मारायला लागलं वाटतं। होय, बाबा कुदल्याने रंगरतात, कुदल्याने चिखलने चालू आहे। अर्धी मलखंडी लावली। कुदल्यानं चिखली करतात। त्याला दाढ बोलतात, दाढ काढली इकडं। हे बघा, हे आवे असे बांधून ठेवतात। लावणीला दाढ काढली, सकाळी माणसाने दाढ काढून ठेवले। बरीचशी शेती बघितली असं नांगराने नांगरतात। इकडे बघा कुदल्याने शेती करतात। पाणी घेतलं नाही बघा, या वरच्या मलीतून झरवणीचं पाणी खाली घेतलंय। पाणी पाऊस आलाय मोठा, या मलीला झरवणी आहे वरती, त्या मलीतून पाणी खाली घेतलं। इथून पाणी त्या खालच्या चिखलीच्या मलीला घेतलंय। हो नाही, अजून कोण लागत नाही। अर्ध्या मलीला लागलं, वरनं पण लागलं पाणी। तिथं हे तुम्ही घ्या, इकडे घ्या बाबू, तिकडे डबल आला। हा, वरची साईड सुकी आहे तिकडं।
होय. जे शेती करत होते ना ते कुदल्याच्या साहाय्याने करत होते. तर तुम्ही बघितलं असेल की जसं की आपण बैलांनी करतो, ट्रॅक्टरनी करतो, त्याच्याने जरा कसं म्हणजे पटकन होते शेती, त्याच्याने जरा वेळ जातो. तर कुदल्याने करायचं सहाय्य तर म्हणजे कसं आहे, आता जर बैलाने शेती करायची म्हटली तर बैलांच्या पाठीमागे एक माणूस लागतो, त्यामुळे ते शक्य होत नाही. आता बैल पण कोण एवढं पाळत नाही कोकणामध्ये, तर ट्रॅक्टरनीच करतात. पण आता ते सुद्धा कोण करायला बघत नाही. आता पोटापुरतं करतात, नाहीतर कोण आता करत नाही शेती. तर आजचा तसाच व्हिडिओ होता. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.